हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. बघा, हे बघा, जनरली म्हटलं जाते सून सासू सासऱ्यांना बघत नाही, नीट वागवत नाहीये, त्रास देते, असं सगळं. पण मला असं नाही वाटत. मुलगा व्यवस्थित असला तुमचा, मुलाला तुमचे चांगले संस्कार असले, मुलगा आई वडिलांकडे व्यवस्थित लक्ष देत असला, ते सून कधी तसं वागणार नाही. एक घडलेली घटना सांगते मी तुम्हाला. मी वाचलेली आहे, पण ही खरी घडलेली घटना आहे. एकदा काय झालं, एक मुलगा, त्याची बायको आणि त्याची आई राहत होते. वडील वारलेले होते. आई म्हातारी होती. तिला कंपवातू होता. कंपवातू म्हणजे माहिती आहे ना, हात वगैरे असे कंपन होतात. त्यामुळे ती जेवायला बसली का नाही, निम्म सगळं खाली सांडायचं. आणि त्यामुळे तर त्या सुनेला सगळं साफ करायला लागायचं. त्यामुळे सुनेला राग यायचा. ती रागवायची. म्हणजे तिला सगळं काम करावं लागायचं ना, साफसफाई सगळी तिला करावी लागायची. म्हणून तिला खूप त्रास व्हायचा. एक दिवस काय झालं, मुलगा म्हणाला रेस्टॉरंटला जाऊया, आईला पण घेऊन जायचं, आई तू पण यायचं म्हणाला. आई म्हणत होती नको. नाही म्हणाला मुलगा, मी आहे ना, मी घेऊन जाणार आहे तुला, जाऊया, सगळे जायचं म्हणाला, तू पण यायचं. सून म्हणतीये कशाला, त्यांना नीट जेवता येत नाही, निम्म सगळं सांडतात खाली, मग कशाला न्यायचं. मुलगा म्हणाला नाही, मी म्हणतो ना सगळे जायचं म्हणजे सगळे जायचं. आणि गेले सगळे. सून अगदी हे होऊन होती, आपली सासू आता जेवताना सगळं सांडणार, सगळे लोक बघून हसणार आहेत तिच्याकडे, ह्या विचारानं होती. बसले सगळे जेवायला. आणि आईला असं उचलून नीट खाता येत नाही, हे सांडते हे मुलाला जाणवलं की लगेच मुलगा जाऊन तिचे जवळ बसला आणि आपल्या हातानं आईला व्यवस्थितपणे भरवला. सगळं व्यवस्थितपणे भरवलं. सून असं डोळेनं म्हणत होती, लोक बघतात बघ, काय म्हणतील, अमुक तमुक हे ना. पण त्यानं काही लक्ष दिला नाही. त्यानं प्रेमानं आईला भरवला. आपल्या हातानं पाणी प्यायला, पाण्याचा ग्लास तिचे तोंडापाशी धरला, ती पाणी प्याली. मग आपले रुमालानं तिचं तोंड बिंड पुसला व्यवस्थित. आणि नंतर आपण जेवला. आणि हे जेवण करून मग बिल देऊन निघाले की एक माणूस म्हणाला, सर जरा थांबा, तुम्ही 2 गोष्टी सोडून. हा म्हणाला, काही सोडून गेलो नाही, मी तर सगळ्या गोष्टी घेतल्यात, काही नाही सोडलेलं. नाही म्हणाला, तुम्ही एक आदर्श मुलगा आहात. प्रत्येकानं तुमच्यासारखं वागावं ही तुम्ही शिकवण इथे आम्हाला सगळ्यांना सोडून गेलात. आणि त्याच्याशिवाय तुमच्यावरचं प्रेम आमचे सगळेच, आज इथे किती जण बसलेत, सगळे बघितलं. त्यामुळे मुलगा असला की असं असावं हे प्रत्येकाला वाटलं. ह्या 2 गोष्टीत आणि सगळे उभं राहून ते मुलासाठी टाळ्या वाजवले. तसं सुनेला एकदम आश्चर्य वाटलं. तिला वाटत होतं लोक हसतील, लोक नावं ठेवतील, अमुक तमुक वगैरे. उलट लोकांनी कौतुक केलं. आणि हॉटेल मालक तर म्हणाला, अहो तुमचे सारखले ग्रेट आणि श्रेष्ठ आईशी कसं वागावं कळणारा मुलगा आज आमच्याकडे आलेला आहे जेवायला. आम्ही खूप धन्य आहोत. त्यामुळे तुमच्याकडनं मी 1 पैसा बिल घेणार नाही. हे मुलानं खूप आग्रह केला, असं नका करू, अमुक तमुक वगैरे. पण ते म्हणाले नाही, हे पूर्ण पिढीला, आज इथे बघणाऱ्यांना नव्हे, हे सगळं अक्षरात लिहिलं जाणार. आणि तेव्हा वाचणारे सुद्धा प्रत्येकाला वाटेल असा मुलगा असावा. आणि असा मी मुलगा व्हायला पाहिजे. त्यामुळे मी तुमच्याकडनं आजी बिलकुल काही
पैसे घेणार नाही असं म्हणतो. तसं सुनेचं मान अगदी वर जाते आणि घरी येतात. मग त्याच्यानंतर सून का नाही, तिचे वागण्यात एकदम बदल होऊन जातो. ती अगदी प्रेमानं सासूला भरवतीये. चहा कॉफी आपल्या हातानं धरून कप सासूचे तोंडापाशी धरतीये. तिचं सगळं हे वागणं म्हणजे नवरा तिथे बाकीचे म्हटल्या वेळेला म्हणाला होता, हे काही माझा धर्म आहे मुलगा म्हणून. म्हातारे माणसांना आपण बघायला पाहिजे की आपण एक दिवस असंच होणार आहे वगैरे. तर सगळं तिनं ऐकलेलं असते ना, त्यामुळे एकदम तिचे कंप्लीट वागण्यात बदल होऊन जातो. म्हणून मला वाटते कित्येक वेळेला इन जनरल मुलींना नावं ठेवली जातात. ही सासूचं करत नाही, सासऱ्यांचं करत नाही, अमुक नाही तमुक नाही. अहो, तुमचा मुलगा काय नुसतं तोंडात मुख ठेवून बसतो? त्याला दिसत नाहीये आपले आईची अशी परिस्थिती आहे किंवा आपले वडिलांचं असं चाललेलं आहे? नाही दिसत त्याला. मग म्हणून मी म्हणते, जर मुलगा व्यवस्थित वागला, मुलाला म्हणजे चांगले सुनेपेक्षा आधी मुलगा चांगला असायला पाहिजे. मुलगा चांगला असला का नाही, आपोआप सून मग सासू सासऱ्याशी व्यवस्थित वागत जातीये. नाही तिनं कसं वागलं तरी नवरा सपोर्ट करत असला की ती तसं वागणार. त्यामुळे महत्वाचं आहे मुलांनी आपले आई-वडिलांशी कसं वागावं. ते कसं वागतात त्याच्यावर अवलंबून उद्या येणारी त्यांची बायको वागत असतीये. त्यामुळे आपण आलेल्या मुलींना, सुनांना नावं ठेवायला नको. उलट आपण त्यांना शिकवूया कसं. नवरा स्वतः वागून दाखवलं म्हटल्यावर तिला कळलं आपण कसं वागावं. नवरा कसा आपल्या आईची काळजी घेतो. आणि सासरी आल्यावर तिचे आई वडील म्हणजे हेच आहेत तिचे आई वडील, नवऱ्याचे आई वडील. मग आपणही तसं वागावं. हे त्या मुलीला कसं जाणवलं तसं प्रत्येक मुलीला जाणवेल. आपला नवरा कसा बघतो, तो कसा वागतो, तो आईची कशी काळजी घेतो, वडिलांचं कसं करतो, ह्याच्यावर अवलंबून. त्यामुळे हा दोष आपण मुलींना देऊन चालणार नाही. अहो, मध्यंतरी मला एका मुलानं कॉमेंटमध्ये लिहिला होता, असं असं बायको नीट वागे ना, व्यवस्थित हे करे ना, एक ते आई जाऊ देत नाही ते मी जाते म्हणाली. असं म्हणताना मी म्हटलं तिला, तू जा हरकत नाही, आईला मी बघणार म्हणून. म्हणजे मुलं सुद्धा एवढे टोकाची भूमिका घेतात. एवढे टोकाची भूमिका घ्यायला नको. दोघांनाही समजावून सांगून व्यवस्थितपणे राहावं हे महत्वाचं आहे. त्यामुळे आजपासून आपण मुलींना बिलकुल दोष द्यायचं नाही. उलट मुलांनाही जाणीव पाहिजे आपल्या आईवडिलांनी आपलं एवढं सगळं केलं. आज मी इथेपर्यंत पोचलेलो आहे ते कशामुळे? तर आईवडिलांमुळे. मी लहान असताना सगळं माझं ते केलेलं आहे. मग आता ते मोठे झाले, आता त्यांना होत नाही, त्यांचं वय झाले. मग आज त्यांचं करणं हे माझा धर्म आहे. हे मुलाला जेव्हा कळते तेव्हा सून आपोआप व्यवस्थित वागायला लागते. ह्या गोष्टीतनं आपल्याला किती सगळं शिकवून दिलं बघा. म्हणून तिथे जमलेले सगळे लोक म्हणाले, तू जगाला दाखवलेस कसं एका मुलानं राहावं. आणि मुलगा व्यवस्थित असला की बायको आपोआप सुधारतीये. हे आपण नंतर कळलं आपल्याला, घरी गेल्यावर ती कशी वागायला लागली त्याच्यावरनं. त्यामुळे ह्याच्या पुढे मुलांनी आधी लक्ष द्या आपल्या आईवडिलांकडे. आपण तर बघत नाही, आपण उगीच सुनांना नावं ठेवत बसतो. असं करायला नको. त्यामुळे मुलांना व्यवस्थित वागला. लहान मुलं कसं आईवडिलांचं बघून फॉलो करतात, तसंच बायको पण नवऱ्याचं बघून फॉलो करतीये. आणि कित्येक वेळा कित्येक आईवडिलांनी म्हणताना ऐकले मी. आमच्या शाळेतच एक शिक्षक होते,
त्याचे मुलाचं लग्न झालं ना, अमेरिकेत होता तो. पण हे नाही अमेरिकेला गेले नाही. सुनेचं बाळंतपण झालं किंवा ती प्रेग्नंट असताना म्हणा कशालाही. तेव्हा एका कोणतरी टीचरनं विचारलं, सर तुम्ही कसं काही जात नाही, सून आणि मुलगा दोघंही अमेरिकेत आहेत आणि आता तिची डिलिव्हरी येणार आहे आणि म्हणता डिलिव्हरीसाठी नाही म्हटलं तर तिला हवं तर खायला करून घालायला म्हणा ह्याला त्याला. तसं ते म्हणाले, आता त्याला आमच्या मुलाला आईबाप दुसरे मिळाले, ते हे आईबाबांची गरज नाहीये. म्हणजे तो असं वागायला लागला. लग्न झाल्यावर बायकोचे आई वडील त्याला आपले आई वडील वाटत होते आणि आपल्या आई वडिलांना तो विसरलाच होता. असं होता कामा नये. अच्छा, हॅव ए गुड डे.